पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळावरच एअर स्ट्राईक। दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे तळच टार्गेट। तिन्ही दलाच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती। पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक। दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे तळच टार्गेट। तिन्ही दलाच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती। पंतप्रधान मोदींकडून भारतीय सैन्याचं कौतुक। पूर्ण तयारीनिशी एअर स्ट्राईक केल्याची मंत्रिमंडळाला दिली माहिती। देशासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे गौरवोद्गार। पंतप्रधान मोदी राष्ट्रपती भवनात दाखल। ऑपरेशन सिंदूरबाबत मोदींनी दिली राष्ट्रपतींना माहिती। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मौलाना मसूदचा अड्डा उद्ध्वस्त। मसूदच्या कुटुंबातल्या 14 जणांचा मृत्यू। पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा जगासमोर। पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना शहीदाचा दर्जा। दहशतवाद्यांना पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळ। युद्ध किंवा एअर स्ट्राईक हे दहशतवादी हल्ल्याचं उत्तर होऊ शकत नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वक्तव्य। मॉकड्रिलपेक्षा कोम्बिंग ऑपरेशनची गरज असल्याचं मत। तर पहलगाम नंतरच्या मोदींच्या कार्यक्रमांवर सुद्धा राज ठाकरेंचा आक्षेप। भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचं आम्ही स्वागत करतो। पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूर नंतर बलुचिस्तानमध्ये सेलिब्रेशन। डान्स करत बलूच नागरिकांचा जल्लोष। भारत माता की जय, जय हिंद। ऑपरेशन सिंदूरवर बॉलिवूड सेलिब्रिटींचं ट्विट। रितेश देशमुख, अक्षय कुमार यांच्यासह अनेकांनी ट्विट करत व्यक्त केला आनंद। पाकिस्तानवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसची महत्त्वाची बैठक। दुपारी 3 वाजता दिल्लीतल्या काँग्रेसच्या मुख्यालयात बैठकीचं आयोजन।